अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने वालाचं बिरडं कसं करायचं हे आपण बघणार आहोत। ही एक वालाच्या उसळीप्रमाणेच एक फेमस डिश आहे। त्यासाठी आपण पाव किलो वाल घेतलेत। हे भिजलेले वाल आहेत, त्याला मी पाण्यात ठेवलेलं होतं। त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा मी पीसेस करून घेतलाय। मालवणी पद्धतीचं वाटप आहे। तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी तेल तापत ठेवलं, साधारण 2 चमचे। तेल चांगलं गरम झालं की आपण फोडणी घालणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी मी मोहरी घातली अर्धा चमचा, 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग घालू शकता। त्यानंतर कढीपत्ता आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आहेत। तर आता चांगलं तेलावर परतवून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालतोय, ज्याच्याने कांदा थोडा लवकर सॉफ्ट होईल। तर आता हा कांदा मी तेलावर परतवून घेतोय सॉफ्ट होईपर्यंत। कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यामध्ये मी काश्मीरी चिली पावडर टाकतोय कलरसाठी। ती तेलावर चांगली परतवून घ्यायची। त्याचा रंग चांगला उतरतो स्टार्टिंगलाच टाकल्यानंतर। त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद घालतोय। हळदीने त्या मसाल्याचा कलर अजून छान असा येतो। त्याच्यानंतर मी लाल तिखट घातलंय। मी मालवणी मसाला वापरतोय, तुम्ही चिली पावडर वापरली तरी चालेल। त्यानंतर धणा जिरा पावडर आहे 1 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला। असे मसाले चांगले आपण कांद्याबरोबरच तेलावर चांगले शिजवून घ्यायचे। लक्षात ठेवा, टोमॅटो घालायच्या आधी नेहमी मसाले शिजवून घ्यायचे, कारण एकदा टोमॅटो घातला की मग ते मसाल्याचं कुकिंग जे आहे ते स्टॉप होतं। तर आता आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो आता त्याच्यावरती परतवून घेतोय। मसाले आपले चांगले भाजून रेडी झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण टोमॅटो घातलाय आणि चिमूटभर साखर। थोडासा आंबटपणा टोमॅटोचा जो असतो तो कमी करण्यासाठी आपण चिमूटभर साखर घालणार आहोत। आलं आणि लसूणची पेस्ट आहे, ती मी 1 चमचा घातली आहे। त्याला आता आपण टोमॅटो बरोबरच शिजवून घेणार आहोत। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर फ्लेवरसाठी वापरतोय। टोमॅटो बरोबरच त्याला पण परतवून घेऊया मसाल्यांबरोबर, त्याचा एक छान फ्लेवर उतरतो। त्यानंतर आपण बटाटे कापून ठेवले होते पाण्यामध्ये, ते आता याच्यात घालणार आहोत। बटाटे काळे पडू नयेत म्हणून मी पाण्यामध्ये ठेवले होते आणि त्याचा स्टार्च पण निघून जातो, एक्स्ट्रा स्टार्च असतो तो। तर आता हे बटाटे आपण या मसाल्याबरोबर थोडेसे शिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया। पूर्ण नाही शिजवायचे, बटाटे थोडेसे शिजवून घ्यायचे अर्धे। बाकीचे अर्धे बटाटे आपण भाजी बरोबर शिजवणार आहोत, म्हणजे 50% बटाटे। तर आता हे आपण तेल सुटलंय बघू शकता चांगलं। तर हा आपला मसाला रेडी आहे। आता या मोमेंटला आपण त्याच्यामध्ये मालवणी वाटप जे आहे ते 2 चमचे वापरतोय। मालवणी वाटपाची रेसिपी मी आधी दाखवलेली आहे, तुम्ही ती माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता। वाटप घालून आपण थोडंसं परतवून घेतलं आणि तेल सुटल्यानंतर आपण हे भिजवलेले जे वाल होते ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। हे वाल मोड आलेले असतील तर अजून चांगले, माझ्याकडे मोड आलेले वाल नव्हते त्याच्यामुळे मी नॉर्मल भिजवलेले वाल वापरले। आता याच्यामध्ये तुम्ही गरजेनुसार पाणी वापरू शकता। जर तुम्हाला जास्त पातळ ग्रेव्ही असेल तर जास्त पाणी वापरा। मी साधारण अर्धा कप पाणी वापरले। आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आपण झाकण लावून त्याला शिजवणार आहोत।
तर साधारण 7 ते 8 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. आपण एकदा चेक करूया झाकण उघडून आणि थोडंसं ढवळून पण घेऊया. जर तुम्हाला वाटलं पाणी आटलंय, तुम्हाला अजून वाढवायची गरज असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता. मला थोडीशी घट्ट ग्रेव्ही आवडते त्यामुळे मी पाणी वाढवत नाही आहे. तर अजून 2-3 मिनिटांनी मी चेक करतोय. ही भाजी आता रेडी झाली. आपण चेक करूया बटाटा आणि वाल दोन्ही शिजले की नाही. बटाटा आता व्यवस्थित शिजलेला आहे आणि वाल पण छान शिजलेले आहेत. तर असं हे आपलं वालाचं बिरडं रेडी झालेलं आहे. त्याला आता आपण थोडीशी पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया गार्निशसाठी. तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.